हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज संडे आहे तर आम्ही विचार केलेला आहे आम्ही एक व्लॉग बनवू, टास्क करू त्याच्यामध्ये. आम्ही 21 डेज नो ॲडेड शुगर चॅलेंजवर आहोत. तर अखिल आणि मी एक एक डिश बनवणार आहोत. डिश म्हणजे गोड, विदाऊट एनी शुगर. आम्हाला हे सुचलं कारण की, थांबा एक मिनटं दाखवते. कारण माझी मम्मी आज बनवणार आहे लाडू. सगळेजण कामाला लागलेत आणि हां नाही हां तर मी व्लॉग बनवत आहे ना अखिल. तर हां तर मी विचार केला की आम्ही असा एक टास्क करू ज्याच्यामध्ये अखिल आणि मी एक एक डिश बनवू आणि मग कोणतरी एकजण टेस्टिंग करेल, मम्मी, ताई किंवा पप्पा कोणीतरी एकजण, आणि मग विनर कोण आहे ते सांगेल. रेडी? Yes. Always I'll be the winner. मम्मी तुला माझा साथ द्यायचा, तू माझी मम्मी आहेस, ठीक आहे? तर मग बघू आता काय बनवतो आम्ही. माझी मम्मी ना फुल हे झाली आहे अखिलच्या बाजूनी आता, तर माझं काही खरं नाही आहे. काही नाही ऐकत आहे. काही नाही. काही नाही. ठीक आहे. मी तर एकटा पडलो यांच्यामध्ये. हे सगळे मायबाप एक माहिती आहे, जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या, आता मी काही सांगत नाही हे. तर बघू आपण काय बनवायचं आहे पुढे. बाय. सो गाईस, तू काय बनवणार आहे अखिल? मी बनवणार खीर, एकदम ड्रायफ्रूट वाली. कशाची खीर? शेवयाची खीर. आणि मी बनवणार आहे नट्स अँड डेट्स चोकोबाईट्स. गाईस, आणि हा मी दुधामध्ये डेट्स टाकणार आहोत, त्यांना मिक्स. हा, तू आपले इन्ग्रेडियंट सांगून दे सगळे, तू काय काय यूज करणार आहे. मी शेवया यूज करणार आहोत आणि ड्रायफ्रुट्स चॉप करून टाकील, डेट्स आणि दूध आणि शेवया तुपामध्ये रोस्ट करेल. सो मी यूज करणार आहे डेट्स आणि ड्रायफ्रूट्स आणि हे शुगर फ्री चॉकलेट. सो चला मग सुरू करूया. माझं एवढा वेळ नाही लागणार, मला असं वाटतं. इट विल बी व्हेरी फास्ट, सुपर फास्ट. ओके, यू एट चॉकलेट ऑल्सो ओके. चॉकलेट तर शुगर फ्री वाला आहे, तो तर खाऊ शकतो ब्रो. मारूंगी ना तेरे को. तुम्हाला काय वाटतं गाईज, कोण जिंकू शकते इथे? का तो तुम्हाला भाई? अबे पाय तर सही. तू का बनवशील? माझ्या शेवया तर काढून दे. शिवाय मी कशाला काढून देऊ? तू काढ ना. मला नाही माहित कुठे ठेवलं. काय तुझं बाहेरच. तू काय करताय स्टेप बाय सांगत मी राहा. चॉप करत आहोत आता ड्रायफ्रुट्स सगळे, त्याच्यामध्ये काजू, किशमिशला हे करायची गरज नाही. किशमिश मी करतो कारण की मी काहीतरी नवीन करणार. ओ माय काजू, किशमिश, बदाम आणि बरं मला लायटर दे. हे याला काय म्हणते का ते? पिस्ता. सो ते माझे चॉप करून. अरे मला लायटर घेऊ दे ना बाबा. सो गाईस, मी एका साईडला चॉकलेट मेल्ट करायला ठेवत आहे. माझे चॉप करून झालेले आहे. आणि सोबत सोबत मी आपला काय म्हणते डेट्स कट करून त्याच्यामध्ये जे नट्स आहेत, बदाम वगैरे, ते स्टफ करून घेणार आहे. मी आता डेट्सचे काढता. बजेट लो आहे म्हणून आमचे सीडलेस नाही, आमच्याकडे सीड्सवाले डेट्स आहेत. सो गाईस, ही चॉकलेट मी मेल्ट करायला ठेवत आहे. अबे तर हे इंडक्शनवर ठेवू शकेल. इंडक्शनवर लवकर गरम होते. पण हे होईल का हे वाला पॉट ठेवलं तर? नाही, दुसरं पॉट स्टील ठेवावं पाहिजे लागेल ना. सो गाईज, आमच्या 21 डेज चॅलेंज मध्ये हा पण होता, हा मुलगा. हा इधर मुदी कर, मुदी का इधर. आणि यांनी ब्रेक केला काल याचा फास्ट होता एकादशीचा. तर यांनी काय चिक्की खाल्ली ना, मग बोलतं की आता मी खाल्लंच आहे चिक्की, तर चहा पण पिऊन घेतो. मैंने जिंदगी में 3-3 महीना 4-4 महीना किया है, तो चलता है मेरा इतना. बाय. तर मी आता मिक्सरमध्ये दूध घेतला आणि डेट्स टाकतो. अरे यार, हे याच्यातून निघल का ग दूध?
हो तेवढं जास्त नको टाकू, दूध कमी टाका. अरे यार तू कसा करशील पण मग हे इंडक्शन सुरू आहे ना. तू काय करताय घरामध्ये? ते तू म्हणला ना चॉकलेट इथे मेल्ट ते कर. तिकडच कर मग आता. किती मला चेंज करायला लावत आहे तू. जग्या आहे आता बी निघत आहे दूध. मग तेवढं नाही काढलं असतं तर मग कसं झालं असतं मग. आता काय करायचं? सो गाईस ब्लेंडर झालेला आहे. अखिलनी पूर्ण मिक्सर खराब केली आहे. मला असं वाटतं अखिल थोड्या वेळेला भिजत घालून असं राहू दे, मग काय होणार आहे? थोडं नरम होईल ना ते. आमची दुर्वा. दुरू काय करताय मी बघ. हाय, शेवया कुठे म्हटलं जग्या? हे इथे थैल्यामध्येच आहे. कोणत्या? तिथेच ओपन कर. हे ना घालून आता इले घेऊन कसं उतरू मी? काढू पण बनवा तुलाच लागणार आहे. हा हो तर तूप काढ. त्याच्यामध्ये तर गरम करायला ठेवू गॅस वर म्हणजे. हे आणि तूप. हो काही हे असं थांबा एक मी दाखवून दो कॅमेरामध्ये. सो डेट्सला मी असं कट करून याच्यातली बी काढणार खरी आणि याच्यामध्ये काजू बदाम असं स्टफ करणार. अँड देन वी विल डिप इट इन द चॉकलेट अँड वी आर रेडी. मी तूप घेतलाय आता मी त्याच्यामध्ये शेवया टाकून त्याला रोस्ट करणार. दुरू माझ्या साईडला आम्हीची दुरू आणि माझी टीम आहे, एका साईडला दुरूची मम्मी आहे. डुलू अच्छा नाही ना बेबी. दुरू तू तू कोणाच्या टीम मध्ये? वी आर टीम असं म्हण ना. वी आर टीम. दुरू 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 इकडे बघ ना. कॅमेऱ्याकडे बघत आहे ती. मला असं वाटतं पहिले शेवया टाकायला पाहिजे होतं तू आणि वरून तूप टाकायला पाहिजे होतं, कारण आता तूप एकदम गरम झालेलं असेल ना. मग काय होईल? जास्त जळतात मग तशा शेवया. ए मुठभर होईल ना मला एवढ्या. भरपूर. दुरू हाय कर सगळ्यांना. हाय म्हणा. हाय गाईज. हाय गाईज, माय नेम इज दुरू. आय एम व्हेरी क्यूट. आय एम व्हेरी क्यूट. हे टाक तू. हे पण मी रोस्ट करणार आहोत. काय? हे हो ते करावंच लागेल ना तुला. याच्यातच करू का? ड्रायफ्रुट्स हो ते काढून घे आणि मग त्याच्यामध्येच रोस्ट कर. कमी म्हणलं याला मिक्सच करतो याच्यात. नाही पण तसं मग ते छान रोस्ट नाही होणार. मग तू डिसाईड कर. मग तुझी डिश आहे, तुला काय करायचं आहे. थोडस तूप टाक मदत. अच्छा दुरून काढला. डेंजर. बस बस. तर मी ड्रायफ्रुट्स पण रोस्ट करत आहो. यू आर अ बॉय. सो गाईज हाफ ऑफ द वर्क इज डन. माझं हाफ ऑफ द वर्क माझं इज पण डन. झालं गाईस. माझं हे रोस्ट केल्यानंतर त्याला दूधला त्याच्यामध्ये ब्लेंड करून बस मला दूध टाकायचं आहे आणि शिजवायचं आहे. दॅट्स इट गाईस. सो गाईज हे रेडी आहे. आता याला फक्त चॉकलेटमध्ये डिप करायचं आहे आणि याला थंड व्हायला ठेवायचं आहे. हे मला हे ब्लेंड करून कोण दिला आता? पण प्रॉब्लेम माझ्या का त्या झाकणाचा आहे, त्याचा रबर गेला जग्या. छोट्या ह्याच्यात घेतलं तर छोट्या ह्याच्यात दुर्वल याच्यात हो घे ना. ते कर बरं ट्रान्सफर ॲटलिस्ट. नंतर दुर्वाल पकड. दुरू से हाय. हाय गाईज, माय नेम इज दुरू. आय एम 7 months old. So tomorrow she will be turning 7 months. So guys मी आता डब्बा चेंज केलेला आहे. डब्बा चेंज केला कारण की आमचं किचन खराब होता वाचलं. माझं चॉकलेट मेल्ट होऊन रेडी आहे. मी थोडं दूध मिक्स केलं याच्यामध्ये. हे दूध टाकू का आणखी? तू बघ. झालं ना. ते असं काहीतरी पेस्ट टाईप झाला आहे, स्वीट पेस्ट काइंड ऑफ. हे अशा प्रकारे मी शेवया आणि
रोस्ट करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये आता मी दूध घालेल. दूध देन जे आपण हो दे ना थोडं. अच्छा ते टाकणार आहे का तू डायरेक्ट? आणि इलायची पण टाकायची मला. दिस इज व्हॉट बीन क्रिएटेड. इट लुक्स लाईक अ चॉकलेट. गाईज हे माझे झालेले आहे रेडी. मी आता यांना फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे टाकल्यानंतर गाईस क्रीमिश टेक्स्चर आलाय त्याला. टाकाव पाव दे. बघ छान वाटत आहे. हा कामच छान गोड आहे. झालं असेल का पण ते? मग गोड झालं नाही का? त्याला व्हा लागल गोड. इलायची पावडर. पावडर नाही आहे, इलायची इलायचीच आहे. आता पावडर संपला. मी बाकीचे पण करून घेते आता. 2-3 इलायची टाकतोय. इलायची म्हणजे पूर्ण नाही, त्याला क्रश करून. इलायची पावडर बनवणार आहे का तू? हा इलायची पावडर. मला थोडंशा गोष्टी काय कुठे काय म्हणायचं काही थोडं सुचत नाही गाईस, तो तुम्ही समजून घ्या. थोडं दूध पाहिजे. घे ना मग, दूध आहे ना. सो वी आर डन फ्रॉम माय साइड. आता बस याला माझं पण झालं Boil व्हावं आहे. मी लागेल. एक्स्ट्रा करून ठेवत आहे अखिल. शेवया शिजवायच्या बस. गाईज माझं तर झालेलं आहे. मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. सगळेच झाले माझे. म्हणजे मी अर्धे ठेवून पहिले फ्रीजमध्ये ठेवले, तर मग पुन्हा काढला. पुन्हा काय म्हणते त्याच्यामध्ये थोडं म्हणजे बाकीचे उरलेले होते ते पण चॉकलेटनी कोट केलं आणि आता ठेवलेले आहे फ्रीजमध्ये. अखिलची खीर अजून शिजायची आहे. सो आपण रिझल्टसाठी भेटू. विनर तो झालेला आहे. विनर मिस. गाईज मी माझा पसारा पण उचलला आहे आणि एका जणाचा पसारा अजूनही आहे. काही पसारा नाही, हे उचलायचं आहे. तुझेच बी ड्रायफ्रुट्स इथंच कापले गेले. ओ नो, मी ड्रायफ्रुट्स कापलेच नाही. हे सगळे टाकले. लायटर कोण घेतला होता? तू ना हे जाळायसाठी मी आधी काढला आणि मी ठेवला होता वापस नाही ठेवला जागेवर. होता मी ठेवून देते ना. ठीक आहे दे रे, राहू दे, मी करतो. थांब, राहू दे. तू तिला पकडून आहेस ना, नाही तर सगळे मला म्हणतील की कशी आहे ही, तो तिला पकडून आहे तरी बघ. गाईस तर मी आता अखिलच्या पण पसारा आवरत आहे. काही पसारा नाही. मला वाटतं झाली अखिल तुझी खीर. अजून तिला हे नको करू, ओव्हर कुक नको करू. म्हणजे तू बघ, मी तुझी पण खीर माझी आहे. केक बंद केली आहे. आता लेट इट कूल. गार्निश नाही करणार त्याला? काही गार्निश ए करायचं. मला गार्निश कर. ऑलरेडी मी त्याच्यावर सगळंच टाकलं. तो गार्निश करायचे. आय डोंट वॉन्ट टू लुक फॅन्सी. आय वॉन्ट इट टू लुक टेस्टी. लुक टेस्टी. ओ सॉरी, टेस्ट टेस्टी. टेस्ट टेस्टी. थोडस इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. जिल्हा परिषद गाईज. टेस्ट टेस्टिंग मम्मीला दे टेस्ट करायला. सगळं आता आपण टेस्ट करू. मम्मी करेल. मम्मी ये ग, टेस्ट कर आणि कोण विनर आहे ते सांगशील. ठीक आहे, जेन्युइनली घरामध्ये. तर आमचे आता जे चीफ गेस्ट आहेत, चीफ ते आहे. गेस्ट आम्ही बोलवत आहोत आणि त्यांचे आम्ही ते 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 घे ते घे ते घे ना, ते घे ना. ते त्यांच्या नाही ते 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 अरे हे तर त्यांचे आम्ही स्वागत करणार आहोत. स्वागत करणार आहोत. पुष्पगुच्छ नाही देत कारण की आम्ही फुलं आहे तोडायचा नाही विचार नाही पुष्पगुच्छ. केला. आणि आहे बी नाही, बजेटच्या बाहेर जाईल ह्या गोष्टी. गुच्छ नाही, झाड Plant. देऊ. प्लांट, मनी प्लांट. चीफ गेस्ट आलेले आहेत श्रीमती या. जया चौधरी आलेले आहेत. या या तुमच्या friend मध्ये या. तुमच्या मंचावरती स्वागत आहे. आता तुम्हाला जज म्हणून इथे बोलवलेलं आहे. तर इथं बायसपणा झाला गाईज. मी जिंकलो तर समजून जा हे बायस आहेत. असं आपल्या कसं- मुली असं कसं साईडला. होऊ शकते? नाही 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 नाही. दाखव त्यांना पहिले कॅमेरामध्ये. थोडी फूक गरम आहे ग. हवे तर मजा अरे कर. फुकून दे ना, तुझे गेस्ट आहे. पूर्ण खादवी ना. हम्म? मागे लाडले. कशी झाली आहे? अरे बोल. छान. अच्छा, एवढी छान झाली की तू बोलू नाही शकत आहे. नाही छान झाले. मस्त की छान? मस्त. एकदम मस्त. आता बढिया, बहुत बढिया मम्मी. बढिया. नाही. सो गाईज आता मी माझंवालं जे बनवलेलं आहे ते मी मम्मीला देणार आहे. बघू आता आपण. ठीक आहे. दुर्वाला हे पितं टेस्ट करू शकतो ना जग्गे आपण. याच्यात काहीच नाही आपण. पण हे थोडं फ्रीज व्हायला. आपण दुर्वाला. काही नाही गाईज, हे फक्त फॅन दिसाल फॅन्सी आहे. काही फॅन्सी नाहीये. कसे दिसत आहे हे ओबड धोबड? बघ ना, काही फॅन्सी नाही गाईज. तर हे आहे
मला माहित आहे नाही आवडणार मम्मीला, कारण हे कडू लागतं तुझी चॉकलेट. चॉकलेट नका का, पूर्ण खा पूर्ण ना. खा मम्मी. मम्मी पूर्ण खा, कारण तिथे बदाम किंवा काहीतरी नट असेल. अगं खा ना पूर्ण. हा ते पूर्ण खा. मम्मीने पूर्ण भरवलेला आहे हात. अगं पूर्ण खा ग, अगं पूर्ण खा ग. तसं नाही टेस्ट येणार मम्मी त्याचा. एवढं मला एक्सप्लेन करायची गरज पडली नाही guys. कसे का तसे का हो ना दुरू. तर ते नवीन बनवलं ना मी. खीर तर आपण नेहमीच खातो ना. दोन्ही छान झाले. अबे विनर पाहिजे, विनर पाहिजे. म्हणजे ठीक आहे मम्मी हे जेन्युइन. आपल्या जागी ठीक आहे, ते आपल्या जागी ठीक आहे. अबे नाही आमचे मम्मी ठीक आहे, जेही असेल तू जेन्युइनली तुला जे जास्त आवडलंय त्याचं तू सांग की हे आवडलंय तर हे विनर आहे. खीर खीर तर सांगून मैंने द्यायचं. पहले ही बोला था. हा. खीर छान झाली आहे. हम्म, हे कसं हे पण छान झाल्यात, पण मला खीर आवडली. हम्म. विनर कोण आहे? अखिल अखिल गोंडेची वीणा आम्ही पहिलेच सांगितलं होतं, आपण हारलोच नाही बाई. थ्री लूजेस इन अ रो. तर गाइस आज भी डिप्रेशन में अपन ये पूरा खत्म करेगा गोट फॉर अ रिझन. कसं गाइस. दुरूला पण आवडली आहे, दुरू खात आहे कारण. साखरची नाही का बिना साखरची आहे. गाइस हा मग लाड आलंय. हे बघ दुरू. वाटायची नाही बिना. हा सो गाईज, जसं मी पहिलेच सांगितलं होतं, कोणी विनर मीच राहणार. तुझं ते का कोणी हारू शकत नाही. कुकिंग शट अप. आम्ही कुकिंग हॉबी म्हणून नाही, सर्वायवल म्हणून शिकलो गाईज. सो गाइज अगेन जाऊ दे, सोड्या रकील मला चिडवू नको तू. माझी डिश दुरू आपण खाऊ शकते गाईज. तर हा व्हिडिओ आम्ही आता इथे संपत आहोत. अजून काय बोलायचं तुला असेल, काही सांगायचं दुसरं बाय म्हणण्यापेक्षा? काय नाही गाईज, तुम्ही पण ही खीर बनवा, घरी खा, बायकोला करा. कॉमेंट मध्ये सांगा. जर तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर अखिल म्हणजे पूर्ण काय डिटेल्ड रेसिपीचा व्हिडिओ बनवेल. भेटू अशाच एका दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. बाय.